शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करणाऱ्या तमाम महाराष्ट्रातील भावी शिक्षक वर्ग आणि कार्यरत शिक्षक वर्गाचं आपल्या या टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत आहे. जेव्हा आपण टीईटी परीक्षेची तयारी करतोय किंवा शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करतोय तेव्हा आपल्याला एक अडचण कायम जाणवत असते. परीक्षा देत असताना ती परीक्षा या ठिकाणी जेव्हा आपण पेपरमध्ये जाऊन बसतो आणि पेपरमध्ये गेल्याच्या नंतर काही प्रश्न असे असतात, काही प्रश्न म्हणण्यापेक्षा समजा आपला पेपर 150 प्रश्नांचा आहे, त्या 150 पैकी साधारणतः कमीत कमी या ठिकाणी जवळपास 70 प्रश्न हे असे असतात की ते प्रश्न आपल्याला या ठिकाणी येत आहेत, उत्तर त्यांचे येत आहेत, पण काय होतंय तर या ठिकाणी इथं कन्फ्युजन होतंय आणि गोंधळ मनामध्ये निर्माण होतोय, बरोबर. आणि गोंधळ मनामध्ये जर तो निर्माण झाला तर काय होणार आहे, त्या प्रश्नाचं उत्तर चुकणार आहे. मग जेव्हा गोंधळ मनामध्ये निर्माण होतो तेव्हा प्रश्नाची उत्तरं जर चुकत असतील तर निश्चितपणे आपण या ठिकाणी निकालाच्या बाहेर पडणार आहोत, बरोबर. चला मग निकालाच्या जर बाहेर पडलो तर या ठिकाणी आता 70 प्रश्न असे आहेत, पण बाकीचे जे 80 प्रश्न आहेत 80 पैकी आपल्याला काही बरोबर येत आहेत आणि काही येतच नाहीत, असे सुद्धा असतात. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी इथं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं आणि आपण निकालामधून बाहेर पडतो. मग अशा परिस्थितीमध्ये हा गोंधळ टाळण्यासाठी किंवा या ठिकाणी होणारं जे कन्फ्युजन आहे ते दूर करण्यासाठी काय उपाययोजना आपल्याला केल्या गेल्या पाहिजेत, या गोंधळाची कारणं काय असतात आणि जर ह्या गोंधळाची कारणं आपल्याला माहीत झाली तर त्याच्यावरती करण्यात येणारे उपाय आपल्याला माहीत होतात आणि उपाय जर केले तर तुम्ही या ठिकाणी काय होता, पास होऊन जाता. म्हणून मी या ठिकाणी उत्तर येतात पण गोंधळामुळे चुकवतं, पण हाच उपाय पास करून तुम्हाला देईल, म्हणजे या ठिकाणी निकाल तुमचा येऊ शकतो. आता बघा काय नेमकं कारण असू शकतं. तर पहिलं जर बघितलं, सगळ्यात महत्वाचं अलीकडे कालखंडामध्ये जर बघितलं तर मध्येच आपले गॅप पडतात, बरोबर. कोणत्याही कारणानं काय होतो तर पहिला तर या ठिकाणी मोठ्याच्या मोठ्या आपण गॅप घेत असतो, बरोबर. गॅप घेतो अभ्यासामध्ये, 2 दिवस केला 3 दिवस पुन्हा गॅप, पुन्हा 2 दिवस केला पुन्हा 2 दिवस गॅप, असं जर होत गेलं तर गॅप मुळे काय होणार आहे, केलेला अभ्यास समजा तुम्ही या ठिकाणी तर मी म्हणलं की 100 अभ्यास केला आणि जर याच्यामध्ये तुमचा गॅप या ठिकाणी पडला तर हा जो अभ्यास आहे हा तुमच्याकडे शिल्लक राहतो फक्त 10. का तर त्याला अभ्यासाची एक गोष्ट लक्षात ठेवायची, अभ्यासाच्या बाबत एक महत्वाची कन्सेप्ट आहे की त्याला कायम पुन्हा पुन्हा रिवाइज करावं लागतं, बरोबर का नाही. इथं जर बघितलं आपण थॉर्नडाईक काय सांगतात आपल्याला, प्रयत्न प्रमाद उपपत्तीच्या माध्यमातून सरावाचा नियम सांगत असतात, बरोबर. सरावाचा नियम आहे आणि पुनरावृत्तीचा एक नियम आहे, या दोन गोष्टी या ठिकाणी महत्वाच्या असतात, बरोबर. मग जर गॅप पडला तर पहिलं कारण आहे तुम्हाला गॅप नाही पडला पाहिजे, कारण केलेला अभ्यास डायरेक्टली माइनस येतो. आता समजा अभ्यास जर 100 पेक्षा कमी झाला असेल तर पुन्हा तो काय होणार आहे, रिपीट होणार आहे. त्यामुळं अभ्यासामध्ये या ठिकाणी खंड पडू देणे नाही. मी म्हणणार नाही की तुम्ही या ठिकाणी तुम्हाला रेग्युलरच तेवढा करा, जेवढा तुम्ही करताय तेवढा तो एका सरळ रेषेमध्ये रेग्युलर ठेवा, ठीक आहे. समजा दिवसभरामध्ये तुम्हाला फक्त 1च तास मिळतोय तर 1 तासामध्ये काल केलेल्या अभ्यासाची रिव्हिजन करा. लक्षात ठेवा, नवीन अभ्यास करण्याच्या फंद्यामध्ये पडू नका. जेवढा वेळ मिळेल तेवढ्या वेळामध्ये या ठिकाणी अभ्यासाची रिव्हिजन व्हायलाच पाहिजे, बरोबर. दुसरं मग तुम्हाला इथं उपाय लक्षात आला. त्याच्यानंतर दुसरं कारण असतं की सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला प्रयत्न प्रमाद उपपत्तीच्या माध्यमातून एक या ठिकाणी पुनरावृत्तीचा नियम किंवा सरावाचा नियम आहे, सरावाचा नियम या ठिकाणी सांगतो बघा. मग सरावाचा नियम काय आहे तर एखादी गोष्ट ती पुन्हा पुन्हा केली, त्याचा गोष्टीचा सराव जर केला तर केलेलं अध्ययन पक्क होतं, केलेलं वर्तन पक्क होतं. मग सराव हा जास्तीत जास्त करावा लागणार आहे. मग सराव करण्यासाठी काय करायचंय तर सगळ्यात अगोदर या ठिकाणी PYQ तुम्हाला करायची. इथंच तुम्हाला उपाययोजना आणि इथंच काय करतोय ते इथं अडचणी सांगतोय. PYQ करायची आणि PYQ च्या नंतर तुम्हाला काय करायचंय तर लक्षात ठेवायचं टॉपिक नुसार इथं सराव प्रश्न सोडवायचे आहेत आणि त्याच्यानंतर कॉम्प्रेहेन्सिव्ह स्वरूपाच्या टेस्ट सुद्धा सोल्व्ह करायच्या आहेत. कॉम्प्रेहेन्सिव्ह स्वरूप म्हणजे जसं 150 प्रश्न आहे, कॉम्प्रेहेन्सिव्ह टेस्ट म्हणजे काय तर 150 प्रश्नांच्या त्या टेस्ट असणार आहेत, त्या सुद्धा काय करायच्या तिथं सॉल्व्ह करायच्या आहेत. त्याच्यानंतर तिसरा जर आपण या ठिकाणी घटक पाहिला तर तो म्हणजे लक्षात ठेवायचं इथं पुनरावृत्तीचा नियम. एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा जर गेली तर त्याच्यामध्ये आपल्याला हात चलाकी होऊन जाते, सराईत होऊन जातो आपण बघा.
ठीक आहे, कोणतीही गोष्ट एखादी पुन्हा पुन्हा जर केली तर आपण काय होतो, त्या गोष्टीमध्ये सराईत होऊन जातो. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, या ठिकाणी पुनरावृत्ती करावी लागणार आहे. म्हणजेच काय, तर या ठिकाणी तुम्हाला रिव्हिजन करावी लागणार आहे. ठीक आहे, रिव्हिजन करावी लागणार आहे. मग रिव्हिजन म्हणजे काय, रीडिंग आणि रिव्हिजन याच्यामध्ये बेसिकली फरक असतो. रीडिंग म्हणजे तेच तेच पुन्हा पुन्हा वाचणे, आणि रिव्हिजन म्हणजे काय, तर समजा इथं मी म्हटलं पुनरावृत्ती. पुनरावृत्ती म्हटलं की लगेच तुम्हाला थॉर्नडाईकची उपपत्ती रिवाइज व्हायला पाहिजे. एका शब्दावरून पूर्ण तो टॉपिक काही सेकंदामधून डोळ्यासमोरून जाणे त्याला म्हणतात रिव्हिजन. पुन्हा तेच तेच वाचत बसणे त्याला या ठिकाणी म्हणतात रीडिंग. लक्षात ठेवायचं, रिव्हिजन करणं गरजेचं आहे. आणि ती रिव्हिजन या ठिकाणी गॅप जर पडला तरच ती टाळली. बऱ्याच वेळा कुणी रिव्हिजनला जास्त महत्व देतच नाही. तर नवनवीन दररोज काहीतरी वाचण्यावरती आपला भर असतो. मग नवनवीन वाचण्यावरती जर आपण भर देत राहिलो तर 100% काय होणार आहे, नुकसान होणार आहे. आणि ते जर नुकसान होऊ द्यायचं नसेल तर तुम्हाला रिव्हिजन करावं लागणार आहे. म्हणजे तुम्हाला पहिली गोष्ट गॅप नको पडायला. आता अलीकडे जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्नांची उत्तरं तुमची चुकतात. का, तर गॅप पडतोय. गॅप पडतोय म्हणजे काय, तर परीक्षा पेपर फुटल्यापासून तुमच्या मनामध्ये निराशा झाली, असं वाटतं तुम्हाला का आता पेपर होणारच नाही आणि पुन्हा फुटणार आहे. पेपरही होणार आहे आणि पेपर सुव्यवस्थित सुद्धा होणार आहे. ठीक आहे, मग तुम्हाला अभ्यासामध्ये खंड पडून चालणार आहे का, तर नाही, खंड पडू देऊ नका. त्याच्यामुळे काय होणार आहे, अगोदर केलेला अभ्यास हा तुमचा शून्यवत होत चाललेला आहे. मग शून्याकडे तो वाटचाल करतो आहे. जो आपला कुठं असला पाहिजे, ऍटलिस्ट म्हणजे जेवढा केलाय तेवढा तरी ठेवा. त्याच्यामध्ये वाढ जरी नाही झाली तरी हरकत नाही, पण जेवढा केलाय तेवढा तरी तशाला तसा राहण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून काय होईल, जेव्हा डेट येईल तिथून पुढे आपल्याला थोडं का होईना पुढे जाता येईल. बरोबर. आणि जर मायनस मध्ये गेला, समजा ही आपली डेडलाईन आहे, ठीक आहे, आपला अभ्यास इथं होता आणि जर समजा या ठिकाणी काय झालं तर पेपर फुटल्यानंतर आपला अभ्यास इथं होता, आपण जर या ठिकाणी मागे होत गेलो, म्हणजे 90 होत चाललाय, कधी पुन्हा 80 होत चाललाय, हे जर होत गेलं तर नुकसानकारक ठरणार आहे. पण अभ्यास समजा इथंच तुम्ही कॉन्स्टंट ठेवला, रिव्हिजन करून तेवढ्यावरती तुम्ही या ठिकाणी काय केलाय, तग धरून ठेवला, तर काय होणार आहे, जेव्हा तुमचं नोटिफिकेशन येईल परीक्षेचं, इथून सरळ पुढे जायला काय होणार आहे, सोपं जाणार आहे. मागे इथून जाऊन पुन्हा इकडे जायला काय होणार, तुम्ही मागे पडणार आहात. ठीक आहे, त्याच्यासाठी इथं तुम्हाला सांगत असतो की मागे पडू नका, जिथं आहे तिथं तरी ऍटलिस्ट थांबा आणि तिथून एक 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 पाऊल. म्हणजे मी म्हणेल या ठिकाणी समजा 100 आहे ते 101 वर, इकडं मायनस होत आहे ना, तर 10 होत असेल तर +1 न करा, 102 103 असं पुढे चला. ह्या स्टेपनं स्लो जरी पुढे गेले, एक ह्यानं जरी पुढे गेले, तरी तुम्हाला या ठिकाणी काय होणार आहे, तुम्ही प्लस मध्ये राहणार आहात. प्लस मध्ये राहण्याचा प्रयत्न करा, 0 पेक्षा कमी होता कामा नये. म्हणजे याला जर आपण 0 कन्सिडर केलं, समजा हा कॉन्स्टंट आहे आपला, ठीक आहे, तर याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करा. पुढे जर नाही जाता आलं तरी इथपर्यंत राहा, याच्यापेक्षा मागे येऊ देऊ नका. केलेला अभ्यास या ठिकाणी अत्यंत महत्वाचा आहे आणि हीच तुमच्या यशाची काय असणार आहे, तर एक खात्रीशीर गोष्ट. आणि तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे की या ठिकाणी जर बघितलं तर ही सेल ऑफर आहे. ठीक आहे, 16 ऑगस्ट साठी तुम्हाला 15 महिन्यांचं तुम्हाला जे काही सबस्क्रिप्शन आहे ते तुम्हाला या ठिकाणी 790 रुपयामध्ये मिळतंय. आणि याच्यामध्ये टीईटी, सीटेट आणि टीएआयटी या सगळ्या परीक्षांची तयारी इथं करून घेतली जाते. त्यामुळं एकाच सबस्क्रिप्शन मध्ये सगळीची सगळी तयारी असेल. ठीक आहे, आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू का, तुमच्या अजून आजूबाजूच्या कोणी समजा तुमचा आता कार्यरत शिक्षकांची काही मुलं स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत किंवा काही करतायत, त्यांच्यासाठी सुद्धा ही सबस्क्रिप्शन एकच कामाचं आहे. तुमची टीईटी वगैरे झाल्यानंतर हे 15 महिन्यांचं सबस्क्रिप्शन आहे. इथून घेतल्यानंतर, आज घेतल्यानंतर, तर 15 महिन्यापर्यंत तुम्हाला तुमच्या कोणाच्याही जवळचे जे असेल, मुलगा असेल, बहीण असेल, भाऊ असेल, कोणालाही या ठिकाणी याचा फायदा होणार आहे. कारण इथं टीईटी सोबत सीटेट सुद्धा आहे, टीआयटी आहे आणि इतर सगळ्या स्पर्धा परीक्षा सुद्धा याच माध्यमातून तुम्हाला तयारी करता येणार आहे. सो फक्त लक्षात ठेवायचंय की ऍप डाउनलोड करायचंय. ऍप डाउनलोड करायचंय कोणतं, तर टेक्स्टबुकचं. 16 ऑगस्टची ही ऑफर असणार आहे. याच्यानंतर पुन्हा तुम्हाला ही ऑफर मिळणार नाहीये. ठीक आहे, गुरुजी हा कुपन कोड वापरा आणि ज्यांना तरीही अडचणी निर्माण होत असतील त्यांनी व्हॉट्सअपला मला मेसेज करा की सर मला बॅच घ्यायची आहे, सबस्क्रिप्शन घ्यायचंय, पण अडचण येते आहे. तर 9689 66 56 11 या नंबरवर तुम्ही काय करा, संपर्क करा. तुम्हाला पुरेपूर मदत केली जाईल. विशिष्ट पद्धतीनं आणि व्यवस्थित पद्धतीनं हे तुम्हाला काय करून देतो, सांगून देतो. क्लिअर आहे? चला मग आजच्या सेशनमध्ये या ठिकाणी थांबतो. व्हिडिओ आवडला तर लिंक जास्तीत जास्त शेअर करा.
आणि तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना या ऑफरबद्दलही सांगा आणि या ठिकाणी आपण जे रेग्युलरली उपक्रम राबवतो त्याच्याबद्दलही सांगा. 100% तुम्हाला फायदा होईल. तुम्हाला ॲटलिस्ट 100 जो मी म्हणलो ना तुम्हाला की हा जो काही स्टँडर्ड हे आहे याच्या इकडे येऊ देणार नाही. मी इथून पुढे घेऊन जाण्याचाच प्रयत्न करणार आहे. तुम्ही कितीही म्हणले की मी इथंच येईन तर मी तुम्हाला इथून इथपर्यंत घेऊन जाण्याचा मी प्रयत्न करणार आहे सध्याच्या घडीला. त्याच्यानंतर जेव्हा नोटिफिकेशन येईल तेव्हा तुम्ही आपोआपच तुम्ही पुढे येता. ते तर तुम्ही येणारच आहात. तो इथं गेलेला जरी इथं शून्यावर जरी आला तरी तो पुन्हा इकडे येण्याचा प्रयत्न करणार आहे. पण तोपर्यंत तुम्ही याच्या पुढे असले पाहिजेत कुठतरी. त्यामुळे तुम्हाला जास्त फायदेशीर ठरणार आहे. ठीक आहे. सो आजच्या या सेशनमध्ये इथं थांबतो आणि सांगितल्याप्रमाणे ही ऑफरमधून या ठिकाणी ही बॅच जॉईन करून घ्या. जर अडचण येत असेल तर या नंबरवर काय करायचं या ठिकाणी संपर्क करायचा आहे. क्लिअर आहे. चला मग आजच्या सेशनमध्ये या ठिकाणी थांबतो. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला मात्र विसरू नका. थँक्यू सो मच.